चौथ्या दिवशीही युद्ध पेटलेलंच. इस्रायलकडून तेहरान बैरूतवर हवाई हल्ले. इराणमध्ये 742 जणांचा मृत्यू. इराणचं राष्ट्रपती भवनही टार्गेट. इस्रायलच्या हल्ल्याला इराणचं जोरदार प्रत्युत्तर. इराणचा पुन्हा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा. तेल अवीवमध्ये अलर्ट. तर इराणच्या हल्ल्यांनी कुवेत आणि ओमानसह आखाती देश बेजार. इराणची राजधानी तेहरानमधले सीसीटीव्ही इस्रायलनं हॅक केल्याची माहिती. सीसीटीव्हीद्वारे खामेनींविषयी इस्रायलला खडानखडा माहिती. ब्रिटिश मीडियाच्या दाव्यानं खळबळ. पाकिस्तान पाठोपाठ इराणमध्येही चायना मालाची बेइज्जती. चीनी सुरक्षा यंत्रणेला भेदात. अमेरिकी F-35 विमानं इराणच्या सीमेत. आखाती देशातून विमानांची वाहतूक हळूहळू सुरू. मुंबई, बंगळुरू, चेन्नईला दुबईहून आलेली विमानं पोहोचली. शेकडो भारतीयांना मोठा दिलासा. मध्यपूर्व आशियातील युद्धाचा तेल पुरवठ्याला मोठा फटका बसण्याची शक्यता. हॉर्मुझची सामुद्रधुनी इराणनं बंद केल्यानं 20% तेलाच्या पुरवठ्यात घट. पाकिस्तानला अफगाणिस्तानचा मोठा दणका. अफगाणी सैन्याचा पाकिस्तानात 7 ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक. 18 पाकिस्तानी सैनिक मारले. शस्त्रास्त्र हे हस्तगत करून माघारी. चंद्रग्रहणामुळे राज्यातली प्रमुख मंदिरं दर्शनासाठी सकाळपासून बंद. 3.5 शक्तिपीठं, अष्टविनायक, सिद्धिविनायक, दगडूशेठ विठोबा मंदिर सायंकाळी खुलं होणार.